नमस्कार मित्रांनो, बुकमित्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर ऐकूया जीवनाला कलाटणी देणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रंथ ग्रामगीता. ग्रामगीता अध्याय 21. वैवाहिक जीवन. श्री गुरुदेवाय नमः. ईश्वराच्या इच्छेचे पूरक, समाजाचे दोनची घटक, पुरुष आणि महिला देख, सृष्टीचक्र चालविती, चालावा जगाचा प्रवाह, व्हावा निसर्ग गुणांचा निर्वाह, यासाठीच योजिला विवाह. धर्मज्ञांनी तयांचा, स्त्री पुरुष ही दोन चाके, जरी परस्पर सहाय्यके, तरीच संसार रथ चाले कौतुके. ग्राम होई आदर्श, परी याची हेळसांड झाली, विवाहाची रूढीच बनली, मग यातूनची उदया आली, हजारो दुःखे समाजाची. पुरुषार्थासाठी वैवाहिक जीवन, विवाह समाज स्थैर्याचे साधन, परी वाढोनी अज्ञान प्रलोभन, झाली धूळदान समाजाची. कितीतरी मुली असती सुंदर, परी हुंड्यासाठी राहती कुवार, तैसाची मुलांचा व्यवहार, जातीत भासे कित्येक, ऐसी वाईट पडली प्रथा, तेने व्याभिचार वाढले सर्वथा. हे महापाप असे माथा समाजाच्या, कुणाचे पिते लग्न करोनी देती, घराने पैसा प्रतिष्ठा बघती, विवाहाआधी न पुसती. दोघांसही भिन्न स्वभावाचे प्राणी, जमवूनी आणावेत दुसऱ्यांनी, कैसी रुचेल जिंदगानी. दोघांसही वडिलांचा मान राखावा, म्हणून का संसार नागवावा, ऐसा तरी हेतू का धरावा. वरिष्ठांनी विवाहाआधी परस्पराने पाहावे, दोघांनीही निश्चयाने, विचार स्वातंत्र्य दोघांसही देणे अगत्याचे. वडिलांनी पाहावी एक खून, लग्न करीती काय आंधळे होऊन, पश्चातापाचे कारण न पडावे म्हणून या. एरवी दोघांच्याही मते, लग्न जुळवूनी आणावे सुमते, नांदोत दोघेही एक सुते, संसार सुखी करावया. जुळता दोघांचेही विचार, विकास पावेल कारभार, दोघांची उत्साह शक्ती अपार, कार्य करील सेवेचे. उत्तम राहणे, उत्तम बोलणे, उत्तम सौंदर्य सात्विक लेणे, घरा माझी शोभूनी उठते तेने, देवता जणू समविचारे. विचाराविना जे जे करणे, ते सर्वची होते लाजिरवाणे, ऐसेची मागील गाऱ्हाणे. ऐकतो आम्ही भोगासाठी लग्न केले, आंधळेपणी संसार चाले, वर्ष लोटताची गोंधळले दोन्ही प्राणी, एक एकाशी बोलेना, संशय वाढले दोन्ही जना. कशाचा संसार यमयातना, वाटे पती पत्नींशी, विषय विकारे लग्न केले, पूर्वीच परस्परांशी नाही ओळखले, तेने सर्वची वाया गेले जीवन दोघांचे. केवळ भोगासाठी लग्न, हे तो दिसे विचित्रपण, काय होते पशु जमवून एके ठाई, मानवांचे एक होणे, स्वर्ग सुखही त्यांना ठेंगणे, त्यांच्या संयोगे उत्कर्ष पावणे. लावण्यासी श्वानांची या पशुत्व संयोगे, जन्मती जीव कर्म भोगे, टाकली जाती सर्व मार्गे, श्वान पिली तैसे नो हे मानवांचे, त्यांचे राहणे जबाबदारीचे. एक संतानही थोर कामाचे, दिगंतरी देशी पाहिजे सर्वची धन, रानधन लेणी आदी मानधन, द्रव्यधन खाणी आणि गोधन, सर्व काही. सर्व धनान माझी सुपुत्र धन, वाढवी राष्ट्राचे गौरवस्थान, म्हणूनच वधूवरांनी शोधून लग्न करावे विचार, नाहीतरी मर्तूकडे पुत्र व्हावे, तेने घराने बुडून जावे, देशासही कलंकित करावे न होवो ऐसे. उत्तम बीजासी उत्तम जमीन, तेने वृक्ष वाढतो भेदुनी गगन, तैसेची असावे संतान बल भीमा सारिखे, ऐसे संतान घराने शोभवी, 21 कुळांचे नाव जागवी, स्वकर्तव्याने चमकवी देश आपुला. परिपुत्रांचीही असावी मर्यादा, देशीन वाढावी आपदा, शरीर संरक्षणाची ही संपदा, गमावू नये संसारी. निरोगी रक्त उत्तम गुण, सुस्वभावी ऐसे संतान, हे नाही सर्वस्वी अवलंबून जाती कुळ गोत्रावरी. दोघे प्राणी उपवर असती, भिन्न जाती लग्न करू म्हणती, विचारे करिता त्यासी संमती अवश्य द्यावी. गुणगुणाकडे धाव घेतो आपण, शास्त्री पुराणीही ऐकतो, मिश्र विवाहाने बिघाड होतो म्हणणे व्यर्थ. मिश्र विवाह ऐसा नसावा, इच्छा नसता बळी पाडावा, विचार करण्यास अवकाश द्यावा प्रसन्न चित्ते. विचारे जीवनाच्या संग्रामी, हाची विवाह करू आम्ही, म्हणती दोन्ही विवेकी प्रेमी, आड कोणी काय यावे. मागे गुणविवाह बहुत आले, श्रीकृष्णे अर्जुनादिके केले, समाजी अनेक प्रयोग घडले, विवाहांचे भिन्न भिन्न,
गुणसाम्याचे मिश्र विवाह, वीरश्रीच्या कसोटीचे विवाह, राष्ट्रातील भेद मिटविण्याचे विवाह, नाना जमातीमधूनी ऐसे अनेक तात्विक विवाह, त्यात काही राक्षस विवाह, बळजबरीने बांधले देह अनेक हेतूंसाठी. ऐशा गोष्टीस मात्र जपावे, बाळपणीही लग्न नसावे, समजूतदारीने करूनी द्यावे लग्न प्रसंग. काही पित्यांची असते हौस, मुलीचे वय 3 वर्ष अथवा असता 3 मास, करीती लग्न. वयात येती वधूवर, माहीत नसतो मानवी व्यवहार, बळी पडती रूढीसी पामर, दोन्ही प्राणी पुढे एक एकाशी न मिळे, सर्प मुंगुसा परी सगळे. मग पंचायती नोटिसांचे सोहळे, जीवन गारद यातची. काही मुली विधवा होती, बालवयीच पती वारती, पुढे त्यांची होते फजिती लग्ना वाचोनी. रूढी सांगते लग्न न करावे, मन बावरे कोणी आवरावे, चोरोनी पापाचरणी व्हावे तरी ते दुःखदायी. ऐशा ज्या ज्या वाईट रीती, जुगारोनी द्याव्या हातोहाती, करावी पुन्हा नवीन निर्मिती समाज नियमांची. ज्या विधवेस वाटे लग्न करावे, तिने वडीलधाऱ्यांशी सांगावे, त्यांनी सहृदयपणे लग्न योजावे जीवधर्म म्हणूनिया. ज्या विधवेची इच्छा नाही, तिला छळू नये कोणी कदाही, ती सती संन्यासिनी समजोनी देही, राखावी समाजाने. ऐसेची हे घडू द्यावे मानवांच्या प्रकृती स्वभावे, तरीच मानव म्हणविणे बरवे शोभा देते. काहींचे वडील लग्न करोनी देती, मनास वाटेल तो हुंडा घेती, जोड विजोड काही न पाहती धनापायी. वृद्ध व रोगी असोनी वर, वधू देती बालिका सुंदर, धनासाठी दुर्व्यवहार परोपरीचे. मुला मुलींचा घेऊनी पैसा, जीवनात वाढविती निराशा, मोलाने का प्रेम फासा, पळे गळी कोणाच्या. बालक बालिकेसी वाचा नसते, तोंड फोडोनी बोले ना ते, परी हे कसाब म्हणावेत पुरते, जे विजोड लग्न योजिती. ऐशा असतील ज्या वेड्या रीती, त्या काढोनी टाकाव्या प्रवृत्ती, जीवनाचे प्रेमचित्ती तेची धन समजावे. ज्याने मुला मुलींचे पैसे घेतले, त्यासी समाजाने पाहिजे निषेध दिले, तरीच हे दुराग्रह मोडले जातीला. तरी हुंड्या पांड्यासाठी जीवन होईल मसनवटी, अनेक मुले मुली करीती शेवटी आत्मघात. कित्येक हात धरोनी जाती, समाज जीवनी कालविती माती, परी लोभ न सोडवे शहानियांप्रती पैशांचा अजूनी. हे गावाने दुरुस्त नाही केले, तोवरी पापांचे डोंगर वाढले, सगळे गावची भागीदार झाले समजावे त्यांचे. काही घरी मुली उपवर, मुलेही लग्नासाठी तयार, तेथे आट्यासाट्याचा व्यवहार करीती कोणी. मुला मुलींची नसता जोड, आपुलिया सोयीसाठी उघड, लादिती मानेवरी जोखड मायबाप. मग तेथे भांडाभांडी, मुलगी माहेरीच न धाडी, अथवा टाकोनी करीती नासाडी जीवनाची तिच्या. काही आपल्या मानाकरिता मुलींच्या दैवी आणि ती व्यथा, ऐशा वाढल्या वाईट प्रथा कितीतरी गावी. काही जातीत ठेवीती पडदा, जणू कोंडवाड्याचाची धंदा, त्याने लग्न झाली याही आपदा येते केव्हा. मुलगी पडद्याने बघितली नव्हती, आता कळले तिरळी होती, काही म्हणती लग्नाप्रती मागे घ्यावे काडी मोडीने. पडद्याची या प्रस्थामुळे शहाणे तेही होती खुळे, गर्दीत पती चुकता गोंधळे, पडे बापडी गुंडा हाती, दुर्जन बुरख्या आड लपविती. ऐशा स्त्रिया नेल्या किती, अजूनही नेत्र न उघडती समाजाचे. पडदा पद्धती बहुपरी भोवे, थोरांपुढे कधी न यावे, पती शुश्रूषाही अंतरल्या या भावे. कितीतरी मुली ऐशा विचित्र काही प्रथा, मोडूनी टाकाव्या समाजी व्यथा, लावू नये दोष माथा कोणा एकाच्याची. काही मायबाप पोरा चढविती, पुरुषे कैसेही वागावे म्हणती, मुलीस गांजीती मार देवविती, ऐसी वृत्ती आसुरी. ही मायबाप मुलींचे कैवारी, हू म्हणता जाओनी पडती द्वारी, ऐसे कुशिक्षण नाना परी दुःख संसारी वाढवी. काही पती पत्नींचे संघटन, परी आड येई थोरांचा मान, काडी मोड विरोध अथवा भांडण, करी वैरान जीवन त्यांचे. काही लपवा लपवी करीती, मुली नांदायासी न धाडिती, काही मुलींना ओढोनी नेती, तमाशा करीती जीवनाचा. काही लग्नाआधी लपविती उणीव, त्याची पुढे होता जाणीव, जन्मभरी भोगावा लागे उपद्रव सकळांसी मग. काही बडाई दाविती खोटी, काही रुसती आंदनासाठी, सोय न पाहता करीती कष्टी, परस्परांशी सोय रे. कोणास दागिन्यांची हाव, सद्गुणांचा न कळे भाव, त्यास फसवी नकली वैभव जीवन गारद मुलींचे.
मुली मुलांचा लग्न बाजार, शिक्षण सौंदर्य नोकरीवर, भाव न्यूनाधिक ठरविती आचार, जीवन मूल्ये न जाणता. काही लग्नांचे दलाल, उधळीत जाती रंग गुलाल, मुला मुलींचे जीवन हलाल, करीती स्वार्थास्तव. काही मुलींना खपवू पाहती, ध्यानी न घेता नीती अनीती. ऐसी लाचार केली स्थिती नाना रूढ्यांनी, ज्योतिषासी देऊन घेऊन मनासारिखे काढविती गुण. प्रसंगी नावही सांगती बदलून, दंभ दारुण वाढला आकाशातील पाहती ग्रह. इकडे स्वभावी वेगळे दुराग्रह, जीवनात वाढे जयांनी द्रोह. ऐसे त्यांना न दिसती, म्हणती वधूवर सुलक्षण, जुळले त्यांचे 36 गुण. इकडे 36 असवा खडाष्टक पूर्ण, करी जीवन बर्बाद. वधूवरांचे उत्तम गुण, हेची परस्परांचे महाभूषण. त्या वाचोनी विवाह केला वैभवपूर्ण, तरी तो सर्व अमंगल. काही ठिकाणी विवाह करीती, वेड्यासारखा पैसा उधळती. उपयोग नाही ऐस्या रीती, कासयास आचरावी. लग्नाचे अपार सोहळे, विहीन व्याही मामे सगळे. वऱ्हाडांचे गोंधळ सावळे, यासी विवाह म्हणो नये. अस्ताव्यस्त तारांबळ, उधळपट्टी आणि धावपळ, यासी म्हणावे कार्य अमंगळ. खर्च निष्फळ पैशांचा, लग्नाकरिता कर्ज करावे. जन्मभरी व्याज भरीत जावे, लग्नासाठी कफल्लक व्हावे. कोण्या देवे सांगितले, 4-5 दिवस लग्न. लग्नात होती नाना विघ्न, मोठेपणाचे विडंबन कासयासी करावे. असोत अडी अडचणी किती, साधिलीच पाहिजे तिथी. ऐसी का ठेवावी प्रवृत्ती रूढीबद्ध. प्रसन्न हवा पाणी ऋतू, हाची विवाहाचा मुहूर्तू. बाकीचे झंझट फालतू, समजतो आम्ही. दिवस पाहावा सुंदर, हवा पाणी सोयीस्कर. सर्वांस होईल सुखकर, म्हणून या. खर्च नको भव्य मंडपाचा, देखावा असावा निसर्गाचा. अथवा सभा मंडप मंदिराचा, योजावा या कार्यासी. वेळ पैसा आणि श्रम, वाचवावेत करोनी नेम. गुणास द्यावे महत्व परम, जाती धन भ्रम सोडोनी. सुंदर करावे सभास्थान, बैसवावे साजेलसे जन. वरवधूंना समोर बसवून, सूचना द्यावी सूचके. द्यावा वरवधूंचा परिचय, प्रकट करावा सत्कार्य निश्चय. मग साधावे कार्य मंगलमय, मंगलाष्टके म्हणून या. मंगलाष्टकी विवाह उद्देश, सज्जने करावा उचित उपदेश. येऊन द्यावा नाटकी अंश, अपवित्र त्यात. सभा असावी आदरपूर्ण, देऊ नये धूम्रपान. धर्मसंस्कार वाटावे लग्न, अग्निदेवते स्मरोनिया. वडीलजनांचे आशिष घ्यावे, सर्वांशी प्रेमादरे वागावे. गोड बोलोनी उरकवावे लग्न प्रसंगा. वरवधूंना ग्रामीण खादी, असो जुनी वा नवी साधी. ऐशा वस्त्रीच लग्नाक्षदी, पडाव्या शिरी उभयतांच्या. कपडे असती ते घालावे, नसता धुवोनी स्वच्छ करावे. अहेरादी नको लग्न प्रसंगी यावे, सर्वजने आदरे. लग्नानिमित्त भेटीच देणे, तरी उभयतांचा संसार सुरू व्हावा तेने. अथवा गावाचे फिटावे उणे, ऐसी योजना करावी. सारांश लग्नाचा प्रसंग, विचाराने करावा यथासांग. समजोनी परिस्थिती वेळ प्रसंग, सर्व काही. ऐसा हा मंगल प्रसंग, देशाचे भूषवी अंग. समाज जीवन करील अभंग, वाढेल कीर्ती गावाची. विवाहाचा जो संस्कार, त्याचे महत्व सर्वात थोर. त्या पायावरीच समाज मंदिर, म्हणून सुंदर करायासी. यासाठीच वधूवरा संबंधी बोललो, नवनिर्माण ओघाने पुढे चाललो. सांगोनी एकदा मुक्त झालो, सुख दुःख समाजाचे. स्त्री पुरुष ही दोन चाके, परस्पर पोषक होता निके. गाव नांदेल स्वर्गीय सुखे, तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव समंत. विवाह संस्कारे ग्रामोद्धार कथित, 21वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.